विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या हॅशटॅग पॉलिटी सिरीजमधला एक नवीन विषयाची चर्चा करणार आहोत. जो विषय आपल्या GS2च्या भारत आणि शेजारील देश या टॉपिकमध्ये महत्त्वाचा आहे आणि त्याच अनुषंगाने आजच्या आपल्या विषयाचं टायटल आहे भारत नेपाळ सहकार्य. हा विषय जो आहे तो आपल्या GS2 मध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि जो भारत आणि शेजारील देश किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो काय आपला सेक्शन आहे या सेक्शनच्या अनुषंगाने आपल्याला हा संपूर्ण विषय आजचा जो काय आपला विषय आहे तो पाहायचा आहे. सुरुवातीलाच एक टाइमलाईन पाहूयात की नक्की आजच्या या डिस्कशन मध्ये आपण काय काय पाहणार आहोत. तर सुरुवातीला या चर्चेचे मुद्दे किंवा आपली जी काय टाइमलाईन आहे आजच्या डिस्कशनची त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण संदर्भ पाहणार आहोत की भारत नेपाळ सहकार्याचा हा जो विषय आहे त्याची चर्चा आपण का करत आहोत, त्याचा संदर्भ काय आहे. यानंतर भारत नेपाळ संबंधांची पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी आजच्या सेशन मध्ये आपण समजून घेणार आहोत. यानंतर याच्यामध्ये या भारत नेपाळ संबंधांमधले रिसेंट मध्ये झालेले किंवा नुकतेच अलीकडे झालेले प्रमुख करार नक्की कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. यानंतर भारत नेपाळ संबंधाशी संबंधित अलीकडील प्रमुख मुद्दे किंवा त्या संबंधांमधल्या काही समस्या जर असतील तर त्या समस्यांची चर्चा आपण करणार आहोत. यावर आधारित हे संबंध सुधारण्यासाठी भारत आणि नेपाळ यांच्यामधले संबंध सुधारावेत यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे यांचा आढावा आपण घेणार आहोत. आणि शेवटी या मुद्द्याशी रिलेटेड UPSCने यापूर्वी जे काय प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न देखील आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवातीला मग आपण या संपूर्ण चर्चेचा संदर्भ नक्की काय आहे किंवा आजची चर्चा आजचा विषय निवडण्यामागचं कारण काय आहे ते पाहूया. तर नुकतंच नेपाळ भारत आणि नेपाळमध्ये अलीकडेच नेपाळचे जे काय पंतप्रधान आहेत पुष्पकमल प्रचंड यांनी भारताच्या व्हिजिटवर आले, भारत दौऱ्यावरती आले आणि त्यांनी भारतासोबत विविध विषयांमध्ये करार केले. आणि मग हे करार जे आहेत हे करार ऊर्जा आणि वाहतूक यांचा विकास होण्याच्या संदर्भामध्ये हे द्विपक्षीय करार जे आहेत ते केले आणि हे सहकार्य जे आहे दोन्ही देशांमधलं हे सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून या करारांच्या माध्यमातून प्रयत्न झालेला दिसून येतो. आणि मग प्रचंड यांची ही भारताला असलेली व्हिजिट, भारताच्या सोबतचे हे सगळं सहकार्याचे करार या संदर्भातले विविध जे काय मुद्दे आहेत या मुद्द्यांची चर्चा आपल्याला या सेशनमध्ये करायची आहे. ही चर्चा करत असताना सुरुवातीलाच आपण भारत आणि नेपाळ यांचे जे काय पूर्वीपासूनचे संबंध आहेत, आता नेपाळ या राष्ट्राला आपण आपलं फ्रेंडली नेशन असं म्हणतो आणि मित्र राष्ट्र असल्यामुळेच आपले आणि नेपाळचे खूप चांगले, खूप घनिष्ठ आणि इतिहास काळापासून म्हणजे ऐतिहासिक असे संबंध जे आहेत ते नेपाळ सोबतचे आपले राहिलेले आहेत. या संबंधांची जी काय पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण पाहूया की भारत आणि नेपाळ यांचे संबंध कशा स्वरूपाचे आहेत. तत्पूर्वी हा नेपाळचा आणि भारताचा देखील नकाशा आहे. इथं नेपाळ आहे, नेपाळची राजधानी इथं काठमांडू आपल्याला दिसून येईल. आणि भारताचा जर नकाशा पाहिला आपण तर यामध्ये इथं उत्तराखंड आहे, इथं UP आहे, इथं बिहार आहे, इथं आपला पश्चिम बंगाल लागतो, इथं सिक्कीम आहे. अशा प्रकारे भारताची जवळपास 5 राज्यांची बॉर्डर जी आहे ही बॉर्डर नेपाळला टच होते. यासोबत ह्या नेपाळच्या पलीकडं इकडे चायना आहे आणि त्याच्यामुळं भारत आणि चायना यांच्यामधलं बफर क्षेत्र म्हणून हे नेपाळ जे आहे ते कार्य करतं. आणि दोन्हींच्या मधली दोन्हींच्या सीमा ज्या आहेत त्या नेपाळच्या पलीकडे आहेत किंवा नेपाळला लागून असल्यामुळे एक बफर झोन म्हणून नेपाळला आपण या संदर्भात पाहू शकतो. आता नेपाळ आणि भारत जे आहे या दोन्ही राष्ट्रांचे संबंध याची ऐतिहासिक पार्श्वभूमी नक्की कशी आहे हे आपण पाहणार आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे भगवान गौतम बुद्धांचं जन्मस्थान लुंबिनी हे भारत आणि नेपाळ यांच्यातला एक महत्वाचा दुवा आहे. यानंतर तिथलं जे हिंदू कल्चर जे आहे, हिंदू आणि बौद्ध धर्म या दोन्ही धर्मांच्या बाबतीत भारत आणि नेपाळ यांचे समान संबंध असलेले आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. याच्यानंतर 1950 साली भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये शांतता आणि मैत्रीचा करार झालेला दिसून येतो. आणि हा शांतता आणि मैत्रीचा करार हाच या दोन्ही देशांमधला विशेष संबंधाचा पाया जो आहे तो आपल्याला दिसून येतो. यासोबत मगाशी आपण जसं पाहिलं की सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड
हे जे काय 5 राज्य आहेत, या 5 राज्यांसह जवळपास 1850 किलोमीटर पेक्षा जास्त ही सीमा जी आहे ती भारताची नेपाळला लागून आहे. यासोबत इथं जो शांतता आणि मैत्रीचा करार झालेला आहे त्याच्यामुळं भारतात नेपाळचे लोक आणि भारतातील लोक नेपाळमध्ये मुक्त संचार करू शकतात, येऊ जाऊ शकतात. बऱ्याचदा असं होतं की नेपाळमधले काही लोक जे आहेत ते रोजगाराच्या निमित्ताने भारतामध्ये सकाळी येतात, संध्याकाळी आपल्या देशात किंवा त्या सीमेला क्रॉस करून पलीकडे देखील जातात. ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की बरेचसे गुरखा लोक आपल्याला दिसत असतात. हे गुरखा जे आहेत ते नेपाळचे असतात. अनेक विविध सोसायट्यांमध्ये असतील किंवा विविध कार्यालयांमध्ये आपल्याला असेच वॉचमन दिसून येतात जे नेपाळचे असतात, किंवा नेपाळी लोक जे आहेत ते आपल्या इकडे जर्किन्स विकण्यासाठी म्हणा किंवा इतर जे काय व्यवसाय आहेत ते करण्यासाठी आलेले असतात. आणि अगदी स्वतःचं राष्ट्र आहे, आपलं स्वतःचाच देश आहे, अशा पद्धतीने ते कोणती भीती न बाळगता राहतात. याचं कारण जे आहे की दोन्ही देशांमधले जे काय मैत्रीचे संबंध आहेत, दोन्ही देशातले नागरिक एकमेकांना जी काय वागणूक देतात त्याच्यामुळे हे संबंध अधिक दृढ झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये कोणताही आडपडदा राहत नाही. त्यांनाही वाटत नाही की आपण कोणत्या परकीय देशात आलेलो आहोत, इथं राहत आहोत, इथं रोजगार करत आहोत, असा कोणताही त्यांच्या मनामध्ये कसली भीती नसते. आणि त्याचं संपूर्ण मूळ जे आहे ते आहे ही शांतता आणि मैत्रीचा जो करार आहे, या करारामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. यासोबत भारत नेपाळ लष्कराला प्रशिक्षण पुरवतं आणि काही उपकरणे जी आहेत लष्कराला आवश्यक असलेली ती देतं आणि त्यासोबत लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी भारतीय लष्कर जे आहे किंवा भारत जे आहे ते नेपाळच्या लष्कराला मदत करतो. यासोबत भारतीय लष्करामध्ये जे काय गोरखा सैनिक आहेत, सुमारे 32,000 गोरखा सैनिक भारतीय सैन्यात सेवा देत असल्याचं आपल्याला दिसून येतं. यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट जी आहे की नेपाळमध्ये 2015ला भूकंप झाला. हा भूकंप अतिशय विनाशकारी होता आणि या भूकंपाच्या काळामध्ये नेपाळमध्ये मदत आणि पुनर्वसनाचं कार्य भारताकडून केलं गेलं. भारताने नेपाळला जवळपास 1.54 अब्ज नेपाळी रुपये म्हणजे सुमारे 96 कोटी रुपये इतकी मदत जी आहे ती केलेली दिसून येते. यासोबत मदत आणि पुनर्वसन कार्याच्या अनुषंगाने देखील भारताने नेपाळला बरीचशी मदत केलेली दिसून येते. हे जे काय विविध मुद्दे आहेत, या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला भारत आणि नेपाळ यांचे जे काही संबंध आहेत, या संबंधाची पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी आपल्याला लक्षात येईल. ही पार्श्वभूमी पाहिल्यानंतर आज आपण चर्चा करत आहोत. ही चर्चा करण्याचं कारण हेच आहे की पुष्पकमल प्रचंड हे नेपाळचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर आले. या भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी ऊर्जा, पायाभूत सुविधा किंवा दळणवळण क्षेत्र जे आहे या क्षेत्राच्या संदर्भात भारतासोबत काही करार केले. नक्की कोणत्या क्षेत्रामध्ये हे करार झालेले आहेत ती क्षेत्र पाहूयात. तर याच्यामध्ये पहिलं होतं ऊर्जा क्षेत्र आणि त्यातलं सहकार्य, वाहतुकीचा विकास आणि इतर उपक्रम यांच्या संदर्भातलं सहकार्य जे आहे या विषयांमध्ये हे करार झालेले दिसून येतं. हे जे काय विषयांचे संदर्भ आहेत हे एक एक करून आपण पाहूयात की ऊर्जा क्षेत्रामध्ये नक्की काय करार झालेले आहेत, वाहतूक विकासाच्या दृष्टिकोनातून काय करार झालेले आहेत, तर त्याचा देखील आढावा आपण घेऊयात. सुरुवातीलाच ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य कशा प्रकारे आहे, तर यामध्ये दीर्घकालीन ऊर्जा व्यापार करार जो आहे तो भारत नेपाळमध्ये झालेला आहे आणि या कराराअंतर्गत नेपाळमधून येत्या काही वर्षात 10,000 मेगावॅट वीज आयात करण्याचं लक्ष्य जे आहे ते भारताने ठेवलेलं आपल्याला या करारामध्ये दिसून येतं. दुसरा आहे जलविद्युत प्रकल्प. आता जलविद्युत प्रकल्पाच्या संदर्भात फुकोट करणारी जलविद्युत प्रकल्प आणि लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प हे जे काही 2 जलविद्युत प्रकल्प आहेत, या 2 जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन भारत आणि विद्युत उत्पादन कंपनी लिमिटेड नेपाळ या 2 कंपन्यांमध्ये सामंजस्य करार जो आहे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग असं त्याला म्हटलं जातं. तर सामंजस्य करार या जलविद्युत प्रकल्पाच्या संदर्भामध्ये या दोन्ही देशांच्या या 2 कंपन्यांमध्ये झालेलं दिसून येतो. यानंतर महाकाली नदीच्या सामायिक जलस्रोतांचा वापर करण्यासाठी सहकार्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्पावर मूर्त आणि कालबद्ध प्रगती साधण्यासाठी दोन्ही पंतप्रधानांनी वचनबद्धता व्यक्त केलेली आहे. कोणता प्रकल्प? पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्प. महाकाली ही महाकाली नदी जी आहे त्याच्या जलस्रोतांचा वापर करण्यासाठी
पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्प हा अशा स्वरूपाचा प्रश्न प्रिलिम्स मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ही फॅक्ट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ऊर्जा क्षेत्रातला करार पाहिल्यानंतर पुढे आहे वाहतूक विकासाच्या दृष्टिकोनातून काय करार झालेले आहेत, तर त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये ट्रान्समिशन लाईन आणि रेल्वे लिंक जे आहे या संदर्भात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य आहे. त्याच्यामध्ये गोरखपूर भुतवाल ट्रान्समिशन लाईनचा भूमिपूजन समारंभ आणि बथनाहा ते नेपाळ कस्टम यार्ड या भारतीय रेल्वे मालवाहू ट्रेनच्या उद्घाटनाने दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याचं लक्ष जे आहे तर त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे की दोन्ही देशांमधली कनेक्टिव्हिटी वाढावी आणि त्या दृष्टिकोनातून या दोन्ही ट्रेनच्या उद्घाटन जे आहे ते भारतीय रेल्वेच्या ट्रेनचं उद्घाटन याच्यामध्ये केलेलं दिसून येतं. त्यानंतर जे काही एकात्मिक चेक पोस्ट आहेत इंटिग्रेटेड चेक पोस्ट तर त्याच्या संदर्भात नेपाळगंज हे नेपाळमधलं ठिकाण आहे आणि रुपेडिया हे भारतातलं जे काही ठिकाण आहे इथं इंटिग्रेटेड चेक पोस्टचं उद्घाटन केलं गेलं. याच्या माध्यमातून सीमापार व्यापार सुरळीत करणे आणि त्या व्यापाराला चालना देणे यासाठी प्रयत्न केला जाणार आहे आणि यासोबत वस्तू आणि लोकांची वाहतूक जी आहे ही सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून या कराराच्या माध्यमातून किंवा या चेकपोस्टच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील आणि वाहतूक जी आहे ती वाहतूक दोन देशांमधले वाहतूक जी आहे ती सुधारण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केले जातील. यानंतर इतर जे काय उपक्रम आहे की इतर कोणकोणत्या गोष्टीमध्ये सामंजस्य करार केले गेले, सहमती दर्शवली गेली किंवा काही उपक्रम नवीन राबवले गेले त्याची माहिती आपण घेणार आहोत. पहिल्यांदाच भारतातील मोतीहारी ते नेपाळमधील आमलेखगंज पर्यंत दक्षिण आशियातील पहिली क्रॉस बॉर्डर पेट्रोलियम पाईपलाईन नेपाळमधील चितवन पर्यंत आणखी 69 किलोमीटर विस्तारित करण्याची योजना आहे. म्हणजे सुरुवातीला ती पाईपलाईन योजना मंजूर आहे, आता ती 69 किलोमीटर पुढे विकसित करायची किंवा पुढे त्याचा विस्तार करण्याची योजना जी आहे ती योजना त्याचं नियोजन केलं गेलेलं आहे. पुढं 1 जून 2023 रोजी सुधारित संक्रमण करारावर स्वाक्षरी करण्यात आली ज्याद्वारे नेपाळला भारताच्या अंतर्देशीय जलमार्गांमध्ये प्रवेश मिळेल. आता हा जो करार केला गेलेला आहे त्याच्यामुळं जो अंतर्देशीय जलमार्ग जे आहेत भारताचे याच्यामध्ये प्रवेश करण्याची संधी नेपाळला मिळेल आणि त्या जलमार्गांमधून नेपाळ आपला जो काय व्यापार आहे हा व्यापाराला चालना देऊ शकतो आणि त्यातून नेपाळला अधिकाधिक फायदा जो आहे तो या अंतर्देशीय जलमार्गांमुळे होणार आहे. आणि याच्यामुळे नेपाळला इतर देशांच्या व्यापारासाठी हल्दिया, कोलकाता, पॅरादीप आणि विशाखापट्टणम या भारतीय बंदरांचा वापर या करारामुळे करता येणार आहे. आता याचा परिणाम काय होईल, ही बंदरं नेपाळला आयती वापरायला भेटणार आहे किंवा या बंदरांचा फायदा जो आहे तो नेपाळला होणार आहे आणि याच्यामुळं नेपाळची जी काय आयात निर्यात आहे या आयात निर्यातीसाठी किंवा एकूणच नेपाळचा जो काय व्यापार आहे या व्यापाराच्या दृष्टिकोनातून या संपूर्ण कराराचा या संपूर्ण डेव्हलपमेंटचा फायदा जो आहे तो नेपाळला होणार आहे. यानंतर कृषी क्षेत्रातील सहकार्यासाठी यामध्ये खत निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी भारत नेपाळला सहकार्य करणार आहे. कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा डेव्हलपमेंट व्हावी आणि त्यासाठी खत निर्मितीचा प्रकल्प उभारला जावा यासाठी भारत नेपाळला प्रयत्न करणार आहे आणि जलमार्गाच्या दृष्टिकोनातून सुद्धा नेपाळला जे काय आपले विविध पोर्ट्स आहेत या पोर्टचा फायदा त्यांच्या व्यापारामध्ये नेपाळला करून घेता येईल. यानंतर भारत नेपाळ संबंध जे आहेत हे संबंध आपण पाहिले की प्राचीन काळापासून किंवा ऐतिहासिक कालखंडापासून त्याचे ऐतिहासिक जे काही पार्श्वभूमी आहे ती देखील आपण पाहिली. काही सांस्कृतिक संबंध देखील नेपाळ सोबत आपले आहेत, यासोबत मानवतावादी संबंध देखील राहिलेले आहेत आणि एक फ्रेंडली नेशन मित्र राष्ट्र म्हणून एक वेगळे संबंध आपले नेपाळ सोबत राहिलेले आहेत. मात्र नेपाळ सोबत भारताच्या संदर्भामध्ये काही असे वादाचे मुद्दे सुद्धा आहेत. यामध्ये चीनचा जो काय नेपाळमध्ये वाढता हस्तक्षेप आहे किंवा नेपाळचे जे काय बाउंड्री डिस्प्यूट आहे या संदर्भात सुद्धा नेपाळ आणि भारतामध्ये कुठंतरी वादाचे मुद्दे किंवा काही समस्या ज्या आहेत या संबंधांमधल्या या आपल्याला दिसून येतात. आता चीनच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर भारताला घेरण्यासाठी भारताचे जे काय फ्रेंडली नेशन आहेत, मग श्रीलंका असेल, मालदीव असेल, इतर जे काय भारताच्या सभोवतालची राष्ट्र आहेत, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, तर या राष्ट्रांमध्ये चीन अधिकाधिक पायाभूत सुविधा असेल किंवा त्या राष्ट्रांना अधिकाधिक इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यामध्ये त्यांच्या विकासामध्ये चीन योगदान देत आहे आणि त्याची भरपाई म्हणून
चीन, भारत विरोधी या राष्ट्रांचा एक गट आपल्या बाजूने, भारताचे जे काय फ्रेंडली नेशन आहेत त्या गटाला आपल्या बाजूने वळतं करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. भारताच्या दृष्टिकोनातून हे एक वेगळं आव्हान आपल्या समोर उभं राहिलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून नेपाळ देखील आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत आणि नेपाळ यांच्यामधील वादाचे मुद्दे, यांच्या संबंधामधील काही समस्या त्या आहेत का, मग त्या कोणत्या आहेत याचा आढावा घेणार आहोत. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे सीमा विवादाचा. आता भारत नेपाळ संबंधामध्ये आता अलीकडच्या काळातला वादग्रस्त मुद्दा म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आणि या सीमा विवादामध्ये दोन विभाग आहेत. पहिला पश्चिम नेपाळमधील कालापानी, लिम्पियाधुरा, लिपुलेख, त्रिजंक्शन क्षेत्र जे आहे हा पहिलं सेक्टर म्हणता येईल किंवा पहिला विभाग म्हणता येईल. आणि दुसरा दक्षिण नेपाळमधील सुस्ता क्षेत्र जे आहे, हे दोन क्षेत्राच्या संदर्भामध्ये भारत आणि नेपाळ या दोन देशांमध्ये सीमेसंदर्भाचा वाद आहे. आता या वादाच्या पार्श्वभूमीवरती भारताकडून नकाशा जाहीर केला जातो आणि अधिकृतपणे भारताकडून सांगितलं जातं की याच्यातला काही भाग जो आहे तो भारताचा अधिकार क्षेत्रातला आहे. नेपाळ मात्र याला डिनाय करतं आणि नेपाळने सुद्धा दुसरा नकाशा जाहीर करून आपला याच्यावरती कसं वर्चस्व आहे किंवा आपल्या अखत्यारीतला कसा भाग आहे हे त्यांनी डिक्लेअर केलं. आणि या दोन्ही देशांनी वेगवेगळ्या ऐतिहासिक नकाशे आणि करारांच्या आधारे या भागांवरती, या त्यांच्या प्रदेशाचा भाग म्हणून या दोन्ही देशांनी दावा केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यातून या दोन्ही देशांमध्ये सीमेसंदर्भातला जो काय वाद आहे तो वाद उद्भवलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर पुढचा वादाचा मुद्दा म्हणता येईल किंवा पुढची अडचण, समस्या जी आहे ती आहे चीनचा वाढता प्रभाव. जसं इतर देशांना चीन प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न करत आहे, तोच प्रयत्न नेपाळच्या बाबतीत सुद्धा होतो. आणि याच्यामध्ये नेपाळ भारताच्या या क्षेत्रातील सामरिक हितसंबंधाबद्दल चिंता जी आहे ती वाढलेली आहे. चीनचा जो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो आहे, तो प्रकल्प जो आहे त्याच्या अंतर्गत रेल्वे, महामार्ग, जलविद्युत प्रकल्प इत्यादी प्रकल्पांद्वारे नेपाळची आर्थिक संलग्नता चीनने वाढवलेली आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या प्रकल्पाच्या अंतर्गत नेपाळ आणि चीनच्या वाढत्या सहकार्यामुळे नेपाळचे भारत आणि चीन मधील जे का बफर स्टेटचं वेगळेपण आहे ते कमी होऊ शकतं. कारण चीनचा हस्तक्षेप वाढतो आहे आणि चीनला अधिकाधिक आपल्या प्रभुत्वाखाली आणण्यासाठी, नेपाळला अधिकाधिक आपल्या प्रभुत्वाखाली आणण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. आणि त्याच्यामुळे जे का बफर झोन म्हणून, बफर स्टेट म्हणून एक चीन आणि भारत यांच्या दरम्यान नेपाळची जी काही पार्श्वभूमी आहे ती कुठेतरी कमी होताना आपल्याला या संदर्भात दिसून येते. पुढचा मुद्दा आहे भारत आणि नेपाळ या दोन्हीतले संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील. आणि या उपाययोजनामध्ये पहिला आहे प्रादेशिक आणि जागतिक व्यासपीठावर नेपाळ सोबत सामरिक भागीदारी जी आहे ती सक्रियपणे वाढवली पाहिजे. दुसरं आहे हितसंबंधांना संरेखित करून हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन आणि प्रादेशिक सुरक्षा यासारख्या समान आव्हानांचा संयुक्तपणे संबोध करून दोन्ही देश सामायिक मूल्य आणि हितसंबंधांसाठी त्यांची वचनबद्धता प्रदर्शित करतील किंवा सहकार्य जे आहे ते मेंटेन केलं पाहिजे. आणि या सगळ्या जे काही सामायिक मुद्दे आहेत, सामायिक समस्या आहेत, या दृष्टिकोनातून सहकार्य दोन्ही देशांमधलं वाढलं पाहिजे. हा देखील त्याच्यावरचा एक चांगला उपाय या संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनातून दिसून येतो. पुढं सीमेचे सीमांकन. आता सीमाविषयक वाद आहे तर हा वाद तसाच न ठेवता हा सीमाविषयक वाद तडजोडीने, वाटाघाटीने सोडवणं गरजेचं आहे. यामध्ये जवळपास 97% सीमेचं सीमांकन जे आहे ते ऑलरेडी झालेलं आहे. आणि नेपाळ आणि भारत या दोन्ही देशांनी अलीकडच्या ज्या काही घडामोडी लक्षात घेऊन नवीन सीमा व्यवस्थापन करारासाठी वाटाघाटी करणं आवश्यक असल्याचं आपल्याला यामध्ये दिसून येतं. याच्यानंतर संयुक्त सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रपट महोत्सव, वेलनेस रिट्रीटचं आयोजन केल्याने भारताच्या समृद्ध वारशाद्वारे जनमतावर, नेपाळचं जे काही जनमत आहे त्याच्यावरती प्रभाव पडू शकतो आणि दोघांमधले संबंध जे आहे ते अधिक दृढ होण्यासाठी याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. यानंतर संस्थात्मक यंत्रणा. याच्यामध्ये दोन्ही देश त्यांच्या समान हितासाठी BBIN, बिमस्टेक, नाम, सार्क यासारख्या ज्या काही संस्था आहेत ज्यांच्यामध्ये भारत, नेपाळ हे कॉमन ज्यांचं प्रतिनिधित्व त्यामध्ये आहे किंवा सदस्य आहेत, अशा ठिकाणी महत्वाच्या बहुपक्षीय मंचाद्वारे सक्रिय भूमिका बजावण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा देखील आपण निर्माण करू शकतो, तयार करू शकतो. आणि त्याच्या माध्यमातून आपल्या वादाचे मुद्दे जे काय आहेत ते सुटू शकतात, सहकार्य अधिकाधिक वाढू शकतं.
आणि त्यातून आपले संबंध जे आहेत ते अधिकाधिक वृद्धिंगत होऊ शकतात। यासाठी आपण उपाययोजना ज्या काय या वेगवेगळ्या उपाययोजना आपण या संदर्भात करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या मुद्द्याची चर्चा झाल्यानंतर हा सगळा मुद्दा आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि याच्यावर आधारित जे काय यूपीएससीने विचारलेले प्रश्न आहेत, यूपीएससी मेन्स मध्ये विचारलेले प्रश्न, ते प्रश्न देखील पाहणं गरजेचे आहे। कारण या भारत नेपाळ संबंधाचा अभ्यास करत असताना तो अभ्यास कोणकोणत्या अँगलने होऊ शकतो किंवा त्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, मग आपल्याला कोणकोणत्या मुद्द्यांचा आढावा घेणं गरजेचं आहे, हा मुद्दा कशा प्रकारे प्रिपेअर करणं गरजेचं आहे, याची समज किंवा याचं एक अंडरस्टँडिंग आपल्याला त्याच्यातून चांगल्या प्रकारे येतं। त्यामुळे आपण एक PYQ पाहणार आहोत की यूपीएससीने या घटकावर किंवा भारत नेपाळ संबंधावर आधारित काय प्रश्न विचारलेले आहेत। पहिला आहे, डिस्कस द कंटेन्शियस इश्यूज दॅट हॅव कॉज्ड द प्रोलॉंग कॉन्स्टिट्यूशनल लॉकजॅम इन नेपाळ। नेपाळच्या कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता। यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हाय वॉज अ रेफरंडम, म्हणजे सार्वत्रिक जनमत जे आहे, सार्वमत किंवा जनमत असं म्हणतो आपण त्याला, तर ते रेफरंडम हेल्ड रिसेंटली इन नेपाळ, व्हॉट वॉज इट्स रिझल्ट, डज इट अफेक्ट इन एनी वे द बायलॅटरल रिलेशन बिटवीन इंडिया अँड नेपाळ, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर। अशा स्वरूपाचा देखील प्रश्न यामध्ये यूपीएससीने पूर्वी विचारलेला आपल्याला दिसून येतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला नेपाळ भारत सहकार्य किंवा प्रचंड यांची नेपाळचे पंतप्रधान यांची व्हिजिट भारताला झाली, त्यातून वेगवेगळे करार केले गेले आणि दोन्हीमधलं जे काय सहकार्य, दोन्हीमधले संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झालेले आपल्याला दिसून येतात। भारत नेपाळचे संबंध अधिकाधिक सुधारत जातील, दोघांचं कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशनने हे संबंध नक्कीच चांगल्या प्रकारे टिकून राहतील अशी आशा करूयात। इथंच थांबूयात। धन्यवाद। द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।